जिंदगी की डोर ऊपर वाले के हात में है ही हिंदीतली म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल। कारण सध्या जगात कधी आणि काय ऐकायला भेटेल याचा काही नेम नाही। आता हेच बघा ना, जानेवारी महिन्यात नाशिकमध्ये एका कार्यक्रमातून परतत असताना रस्त्यात ऍक्सिडेंट होऊन 7 तरुणांचा जीव गेला होता। ही सगळी मंडळी निफाड येथे नवसाच्या परतफेडीचा कार्यक्रम करायला गेली होती आणि तिकडून येताना या तरुणांवर काळाने घाला घातला आणि अशाच आशयाची घटना परत एकदा घडली, पण वेगळ्या ढंगाने। नवस फेडायला 6 जण एक बोकड घेऊन निघाली होती, पण त्यांना त्यांचा हा नवस फेडताच आला नाही, कारण रस्त्याने जातानाच हा अपघात घडला आणि त्यात 4 मंडळींचा बळी गेला। बरं, ज्या बोकडाचा बळी जाणार होता ते बोकड मात्र वाचलं। आता ही गोष्ट कुठे घडली, ते लोक कोण होते आणि नक्की काय झालं त्या नदीच्या काठावर, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष। मंडळी, ही घटना घडली आहे मध्य प्रदेशच्या जबलपूर जिल्ह्यातल्या चौकीतालमध्ये। चौकीतालच्या पटेल कुटुंबात 2 दिवसांपूर्वी नवस फेडायचा कार्यक्रम होता। त्यासाठी पटेल कुटुंबातले महेंद्र पटेल, सागर पटेल, किशन पटेल, राजेंद्र पटेल, जितेंद्र पटेल, मनोज पटेल असे 6 जण नरसिंगपूरच्या दादा महाराज दुल्हा देवाच्या दरबाराला भेट देण्यासाठी स्कॉर्पिओ कारमधून गेले होते। त्यांच्या सोबत बळी देण्यासाठी एक कोंबडा आणि एक बोकड देखील होतं। दरबारात बोकडाचा फक्त कान कापला जाणार होता आणि त्याचा बळी घरी दिला जाणार होता। इकडे त्यांच्या घरी बळी देण्याआधीची पूजा सुरू होती। बळी देणाऱ्या बोकडसह दरबारात आशीर्वाद घेतल्यावर हे 6 जण घरी परतणार होते आणि घरी परतल्यानंतर कुटुंबातील सदस्य बोकडाचा बळी देऊन चिकन आणि मटणाची मेजवानी करणार होते। चांगलं पीक यावं म्हणून पटेल कुटुंबियांनी काही दिवसांपूर्वी दादा महाराज दरबारात नवस मागितला होता। त्यांचा हा नवस पूर्ण झाला म्हणून ते आज त्याची परतफेड करणार होते, पण आजच त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळणार आहे याची त्यांना तसूभरही कल्पना नव्हती। इकडे घरी सगळी मंडळी त्यांच्या येण्याची वाट बघत बसली होती, पण काही क्षणातच त्यांच्या घरातील ही पूजा आणि आनंदाचं वातावरण शोकात बदललं, कारण जे 6 जण बोकडला घेऊन आशीर्वाद घ्यायला निघाली होती त्यातले 4 जण परत घरी कधी परतलेच नाही। पण असं नक्की काय घडलं होतं त्यांच्या सोबत? तर त्याचं झालं असं की जेव्हा ही सगळी मंडळी दादा महाराज यांच्या दरबारातून परतत होती तेव्हा त्यांच्या गाडीने भयंकर वेग धरला होता। ही गाडी किशन पटेल चालवत होते। वाटेत त्यांना सोमती नदी लागली आणि इथेच किशन यांच्या हातून गाडीचा कंट्रोल सुटला आणि सोमती नदीच्या पुलाच्या रॅम्पवर पोहोचताच नियंत्रणाबाहेर गेलेली गाडी रेलिंग तोडून नदीत पडली। गाडीत पुढे बसलेल्या 4 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या इतर दोघांवर मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। शिवाय ज्या बोकडाचा बळी जाणार होता ते बोकड मात्र या अपघातात अगदी सही सलामत वाचलं। साधा ओरखडा सुद्धा त्याच्या अंगावर आला नाही। मंडळी, अपघातातील सर्व बळी एकाच वयाचे होते। शुक्रवारी शवविच्छेदनानंतर जेव्हा अंत्ययात्रा एकत्रितपणे काढण्यात आली तेव्हा सर्वांचे डोळे पाणावले। त्यांच्यावर लम्हेटा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले। महेंद्रची पत्नी सपना आणि मुले, शिवाय हर्ष आणि किशनची पत्नी प्रीती आणि मुले, प्रशांत आणि किस्सू, राजेंद्रची पत्नी रश्मी आणि मुले अनिल आणि शिवा हे ओक्साबोक्शी रडत होते। सागरच्या मृत्यूने त्याचे वडील राजेश हे अत्यंत दुःखी झाले होते। अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महेंद्र, किशन, राजेंद्र यांच्यावर त्यांच्या अल्पवयीन मुलांनी अंत्यसंस्कार केले। हे दृश्य ज्याने पाहिले त्यांना अश्रू अनावर झाले। दरम्यान सागरचे अंतिम संस्कार त्याच्या धाकट्या भावाने केले। शिवाय प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार स्कॉर्पिओ वेगाने जात होती आणि त्यात दारूची बाटलीही पडली होती। यासोबतच एक कोंबडी आणि एक बकरी देखील जप्त करण्यात आली। धक्कादायक बाब म्हणजे एवढा भयानक अपघात होऊ नये गाडीत असलेलं बोकड पूर्णपणे सुरक्षित राहिलं आणि त्याला कुठलीही दुखापत झाली नाही। स्थानिक रहिवासी बल्लीजन यांनी सांगितलं की ते त्यांच्या घरातील दुकानात बसले होते तेव्हा मोठा स्फोटाचा आवाज ऐकू आला। मी धावत पुलावर पोहोचलो तेव्हा मला स्कॉर्पिओ पडलेली दिसली। त्यांनी ताबडतोब पोलिसांना माहिती दिली आणि इतर लोकांसह अडकलेल्या लोकांना वाचवलं। दरम्यान ग्रामस्थ बालमुकुंद मिश्रा म्हणाले की हा पूल अपघातांसाठी कुप्रसिद्ध झालाय, परंतु आजपर्यंत प्रशासनाने येथे कोणत्याही सुरक्षिततेच्या उपाययोजना केलेल्या नाहीत। पुलावर सुरक्षा, रेलिंग, इंडिकेटर आणि स्पीड ब्रेकर सारख्या आवश्यक व्यवस्था कराव्यात अशी मागणी त्यांनी केली। पण सध्या अपघातात वाचलेल्या बोकडाच्या नशिबाचं अनेकांना कौतुक वाटतंय। शेवटी वेळ किंवा काळ आल्याशिवाय कुणालाही या पृथ्वी तलावरून बुलावा येत नाही, हेच पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। आता या घटनेला चमत्कार म्हणायचा की निसर्गाने माणसाच्या क्रूर विचारांचा घेतलेला बदला? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा। सोबतच विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।